Hi everyone. Today's lecture, we try to understand the 2 point. First one is process termination, and second one waiting for process termination. So up to this we learn about what is the process, their state, and the transitions. So the last point means up to for their end, means process is at the end die. Related to that is the process termination. So at the end every process is to be terminate. So the process normally terminates this point, process termination. So normally process is to be terminate one of the two ways. Either the program that executing calls the exit function, or the program main function returns value. बघा सगळ्यात शेवटी काय होतं की प्रोसेस थांबते, टर्मिनेट होते, त्याचा शेवट होतोच. तर हा दोन प्रकारे होऊ शकतो. एक तर प्रोसेस म्हणजेच काय तर प्रोग्रॅम जेव्हा रनिंगमध्ये येतो तेव्हा ती प्रोसेस बनते. तर तुझा का प्रोग्रॅम आहे, तो प्रोग्रॅम एक्झिट फंक्शन कॉल करतो, म्हणजे बाहेर पडणार असतो, संपलं हे दर्शवतो. किंवा त्या साहजिकच प्रोग्रॅममध्ये मेन हा फंक्शन असतो, शेवटी प्रोग्रामचा एंड कुठं होतो, मेनमध्ये होतो. तो रिटर्न व्हॅल्यू काहीतरी करतो, म्हणजे रिटर्न स्टेटमेंट जे व्हॅल्यू रिटर्न करते, मग ते प्रोग्राम प्रॉपरली जर होत असेल, काम करत असेल, तर ती व्हॅल्यूवर ठरतं. ती व्हॅल्यू जी काय मेनला रिटर्न होते, इंटिजर टाईपची व्हॅल्यू जी काय मेन फंक्शनला रिटर्न होते, त्यावर ठरतं की प्रोग्रॅम किंवा ती प्रोसेस एक्झिक्युशनमध्ये असणार तो प्रोग्रॅम, म्हणजे ती प्रोसेस कशाप्रकारे बरोबर झालेली आहे का चुकीची प्रोसेस झालेली आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारचा न एरर येतं ती प्रोसेस कंप्लीट झालेली आहे की ती प्रोसेस मध्येच थांबलेली आहे. हे तिथं ठरतं. सो म्हणजे ह्याच्यावर ठरतं की प्रोसेस मीन्स डिपेंड अपॉन their exit code, means that exit function that returns, or the program main functions return that value, that is exit code. A number that the process return to its parent when process terminated. हा जो एक्झिट कोड आहे, हा एक्झिट कोड कुणाला देण्यात येतो, पेरेंटपासून चाइल्ड तयार होतो. आणि तो जे काही चाइल्ड असेल, ती जी काही चाइल्ड प्रोसेस असेल, ती चाइल्ड प्रोसेस रिटर्न करते त्याचा जो काही एक्झिट कोड असेल, तो म्हणजे इंटिजर टाईपची व्हॅल्यू रिटर्न करते, ती त्याच्या बॅकला, त्याच्या पेरेंटला रिटर्न करते. सो डिपेंड ऑन दॅट एक्झिट कोड मीन्स द प्रोसेस रिटर्न्स टू इट्स पेरेंट दॅट व्हॅल्यू, दॅट इज कॉल्ड एज द एक्झिट कोड. सो द ऑपरेटिंग सिस्टीम डिपेंड ऑन दॅट what kind of value that get to their parent, then the operating system deallocates, because operating system allocates necessary needful resources to the process to execute, to start their execution. So the operating system deallocates after finishing that process all that resources that already it acquired, and update their status and notifies the end of process. बघा जेव्हा काय होतं की ती जी काही प्रोसेस असेल, त्या प्रोसेसच्या पेरेंटला जेव्हा प्रोसेस ती संपली, म्हणजे चाइल्ड संपला, की चाइल्ड संपताना काय करतो की तो कशाप्रकारे संपला हे इंडिकेट करतो, तो आपल्या पेरेंटला त्याचा एक्झिट कोड देतो, आणि त्या एक्झिट कोडनुसार ते ठरतं की प्रोसेस कशी संपली आहे. मग ऑपरेटिंग सिस्टीम काय करते की ती प्रोसेस संपल्यानंतर त्या प्रोसेसनं जे काही रिसोर्सेस अलोकेट केले असतात, म्हणजे ते रिसोर्सेस देण्यात आलेले असतात. जसं तुम्ही प्रिंटिंग काढताय, प्रिंटिंगसाठी तुम्ही वर्डची एखादी प्रिंट काढताय, तर तुम्ही दिलात, तर दिल्यानंतर साहजिकच त्याला रिसोर्स कोणता लागतो, प्रिंटर लागतो. मग तुमची प्रोसेस संपली म्हटल्यानंतर तो प्रोसेस, त्या प्रिंटरची गरज नाही ना त्या प्रोसेसला. तर साहजिकच तो प्रिंटर काय करत आहे, तो ऑपरेटिंग सिस्टीम डिअलोकेट करतो, म्हणजे जो देण्यात आलेला आहे तो काढून घेतो, जेणेकरून दुसऱ्या प्रोसेसला गरजेचं असेल तर तो त्याला देण्यासाठी, आणि त्यानुसार त्या प्रोसेसचं स्टेटस पण स्थिती काय आहे ती बदलण्यात येते, आणि ती सूचित करण्यात येते. as well as there are also, means rather than this also, process sometimes terminated abnormally.
कधी कधी काय होतं की प्रोसेस म्हणजे मोस्टली प्रोसेस नॉर्मली संपतात ओके, आणि कधी कधी अबनॉर्मली संपतात. मीन्स इफ देर इज एन सम प्रॉब्लेम ओके टू कंटिन्यू द प्रोसेस दॅन दॅट प्रोसेस मे बी टर्मिनेटेड अबनॉर्मली. कधी कधी प्रोसेस काय होतात की व्यवस्थितरित्या पूर्ण होत नाहीत, त्या अर्धवटच संपतात. ओके, द रिझन, व्हॉट इज द रिझन? ओके, द रिझन बिहाइंड ऑफ दॅट इज ओके, समजा तुम्ही एखादा प्रोग्राम, ॲज एक्झाम्पल द प्रोग्राम ओके, दॅट प्रोग्राम कंटेन्स some wrong statement and you execute that program, then what happen, that program goes into infinite loop. Okay, infinite loop. Okay, means that program can't stop their execution. जेव्हा तुम्ही एखादा प्रोग्राम एक्झिक्यूट करताय बघा, कधीतरी येतं असं होतं ओके, किंवा आपली मोबाईल बी कधी कधी हँग होतो बघा. ओके, म्हणजे ती प्रोसेस सुरू असते, तुम्ही करताय किंवा तुम्ही भरपूर प्रोसेस सुरू करताय आणि त्यामुळे तो गोंधळ होतो आणि मोबाईल शेवटी काम करायचं बंद होतं. ओके, मग अशा वेळी आता मोबाईल तर काम करायचं बंद झाला आहे किंवा मशीनमध्ये जो प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी इन्स्ट्रक्शन्स आहेत पण ते इन्स्ट्रक्शन चुकीचे आहेत आणि तुम्ही रन केला प्रोग्राम, तर चुकीच्या इन्स्ट्रक्शनमुळे प्रोग्राम तुमचा रनिंगमध्येच राहतो, तो थांबतच नाही. मग अशा वेळी ती प्रोसेस तर तुम्हाला थांबवायला पाहिजे. सो फॉर दॅट ओके, युजर मेक सम ॲक्शन ओके, अँड दॅट ॲक्शन किल्स दॅट प्रोसेस. ओके, म्हणजे अशा प्रकारे अबनॉर्मली, म्हणजे अशा प्रकारची युजर जेव्हा तो थांबत नाही तेव्हा युजर एखादी कृती करतो आणि ती प्रोसेस तो थांबवतो, त्याला किल असं म्हणायचं, म्हणजे मध्येच तो मारतो त्या प्रोसेसला. ओके, तर असं अबनॉर्मली पण ओके, अबनॉर्मली पण प्रोसेस किल करण्यात येते, थांबवण्यात येते. ओके, त्यासाठी बरेचसे सिग्नल्स आहेत, म्हणजे तुम्ही कशा प्रकारे थांबवत आहे. समजा तुम्ही कीबोर्डवरचं एस्केप बटन प्रेस करून इंटरप्ट देत आहे प्रोसेसला, थांब. ओके, तर त्याला तो एक सिग्नल आहे, एस्केप प्रेस करताय आणि सांगताय तो SIGINT नावाचा एक सिग्नल आहे. ओके, सो इट ट्राय टू स्टॉप दॅट प्रोसेस. ओके, जर त्याचा पण फायदा होत नसेल, एस्केप देऊन सुद्धा प्रोसेस थांबत नसेल, तर अनादर वन ओके, तुम्ही असंही करू शकताय, Alt Control D प्रेस करू शकताय आणि किल करू शकताय त्या प्रोसेसला. तर अशा वेळी तो सिग्नल किल म्हणून अप्लाय करण्यात येतो. ओके, तर म्हणजे तुम्ही कीबोर्डवरचे बटन्स Ctrl+C वगैरे वापरणं किंवा काय वापरता याच्यानुसार ते सिग्नल्स जनरेट होत असतात. ओके, सो ओके, बाय कन्व्हेन्शन ओके, म्हणजे काय होतं, प्रोसेस जेव्हा ही रीतीनुसार आपण जर पाहायला गेलं तर ओके, प्रत्येक प्रोसेस काय करते ओके, म्हणजे जेव्हा तुम्ही अबनॉर्मली जरी किल केलात तरी तो एक्झिट कोड रिटर्न होतो. सो बाय कन्व्हेन्शन द एक्झिट कोड इज ओके दॅट इंडिकेट वेदर दॅट प्रोग्राम इज एक्झिक्युटेड करेक्टली. ओके, अँड इफ दॅट एक्झिट कोड इज 0 देन इट वर्क प्रॉपरली, अँड इफ दॅट non-zero, that exit code is non-zero okay, then there is an obviously error occur. बघा, तुम्ही प्रोसेस नॉर्मली जरी संपली तरी एक्झिट कोड रिटर्न होतो, किंवा प्रोसेस एखादी अबनॉर्मली जरी संपली तरी एक्झिट कोड काय होतो, जनरेट होतो. समजा तो एक्झिट कोडची व्हॅल्यू इंटिजर टाईपची व्हॅल्यू असते ओके, जर ती 0 असेल तर ती प्रोसेस नॉर्मली संपण्यात आलेली आहे, आणि ती जर non-zero असेल म्हणजे 0 सोडून काही पण असली तर तुमची प्रोसेस अबनॉर्मली संपलेली आहे. ओके, हे क्लिअर करण्यासाठी ओके, सो टू अंडरस्टँड दॅट कन्सेप्ट ओके, हिअर आय एम अप्लाइंग ls command on file okay, and after that if that command work properly then the result, that exit code okay, we will get that exit code 0 or some non-zero values. Okay, so check here. So check here to understand that concept here. Okay, now okay, I am okay, बघा इथे जरा आता टाइल्ड सिम्बॉलच्या पुढं, आफ्टर टाइल्ड सिम्बॉल / ओके, त्याच्यानंतर डेमो, अँड आफ्टर दॅट देर इज अ $. बघा, $च्या लेफ्ट साईडला डेमो दिसते, म्हणजे ओके मी डेमो डिरेक्टरीच्या आतमध्ये आहे. ओके, मग $च्या पुढं मी पहिल्याच लाईनला बोलतो आहे, $च्या पुढं PWD असं दिलं आहे मी. सो इट शोज प्रेझेंटली वर्किंग डिरेक्टरी. सो द रिझल्ट दॅट इज ऑकर्ड /home /ras /demo. सो आय एम नाव इन डेमो डिरेक्टरी, नाव आय एम वर्किंग इन अ डेमो डिरेक्टरी. ओके, सो इन दॅट ओके, जी काही डेमो डिरेक्टरी आहे ओके, या डेमो डिरेक्टरीच्या मध्ये बघा ओके, तर मी असं केलं आहे LS सॅम्पल केलं आहे. ओके, त्या डेमो डिरेक्टरीच्या आतमध्ये ऑलरेडी एकच फाईल आहे, त्या फाईलचं नाव सॅम्पलच आहे. ओके, तर मी मुद्दाम दिलं LS सॅम्पल असं दिलं, म्हणजे ही LS सॅम्पल दिल्यामुळं LS सॅम्पल फाईल आहे का, असेल तर ती आहे त्या फाईलचं नाव दाखवत, आणि नसेल तर त्या फाईलचं नाव दाखवत नाही म्हणून सांगतो. तर इथं मी काय केलं बघा, इथं बघा मी केलं LS सॅम्पल असं दिले. LS ही लिस्ट दाखवतं आणि सॅम्पल म्हणजे त्या डेमोच्या आतमध्ये
डेमोमध्ये बरेचसे फाईल्स डिरेक्टरी असू शकतात, पण नाही आहेत, एकच आहे ॲक्च्युली सॅम्पलच. तर LS सॅम्पल दिलं आहे, ही आहे फाईल त्याच्या आतमध्ये, त्यामुळे LS सॅम्पल दिल्यामुळे आणि एंटर प्रेस केले, म्हणजे LS स्पेस सॅम्पल असं टाईप केले, नंतर एंटर प्रेस केले, दिल्यानंतर लगेच परत तुम्हाला इथं आउटपुटला सॅम्पल दिसतं, म्हणजे ही फाईल डेमोच्या आतमध्ये आहे. ओके, याचं उत्तर काय, तर ही प्रोसेस जी काय आहे ती व्यवस्थितरित्या का झाली, कंप्लीट झालेली आहे, इथं कुठल्याही प्रकारचा एरर नाही आहे. ओके, मग मी दुसऱ्या लाईनलाच दिले बघा, त्याच्या पुढच्या $साईनच्या पुढे दिलं आहे इको ओके $साइन क्वेश्चन मार्क. ओके, तर इको हे प्रिंट करतं, रिझल्ट प्रिंट करतं, जसं प्रिंटएफ स्टेटमेंट आहे तशी इको हा प्रिंट करतं. ओके, आणि $साइन हे का, तर $साइन हे व्हेरिएबल आहे, जे व्हेरिएबल सगळ्यात शेवटी जी एखादी प्रोसेस संपलेली आहे तिचा एक्झिट कोड ते स्टोअर करतं, ती व्हॅल्यू स्टोअर करतं. तर सगळ्यात शेवटी कुठली प्रोसेस संपली, तर सगळ्यात शेवटी आता ही प्रोसेस संपलेली होती, कुठली, LS सॅम्पल मी दिली होती, म्हणजे लिस्टमध्ये सॅम्पल ही फाईल आहे का हे चेक केलं होतं आणि ती प्रोसेस प्रॉपरली रन झाली होती. त्यामुळे जेव्हा तुम्ही $साइनच्या पुढं इको आणि $साइन द्याल तेव्हा त्याच्या खाली उत्तर दिसते बघा 0, म्हणजे याचा रिझल्ट काय येतं तुम्हाला 0 आहे. म्हणजे 0 इंडिकेट काय करतं की मागची जी काय प्रोसेस आहे ती प्रोसेस प्रॉपरली काय झालेली आहे, फिनिश झालेली आहे. त्यामुळे त्याचा एक्झिट कोड काय येतो, LS सॅम्पल ही जी काय मागची प्रोसेस आता झालेली आहे त्याचा एक्झिट कोड काय स्टोअर होतो 0, आणि तो 0 झालेला कोड प्रिंट कोणामुळे होतो, $साइन क्वेश्चन मार्क इथे दिसतो बघा, इकोच्या पुढे जे $साइन क्वेश्चन मार्क दिसतो तो ते व्हेरिएबल ते स्टोअर करते व्हॅल्यू. लास्ट प्रोसेस जी झाली आहे ती प्रोसेसचा एक्झिट कोड स्टोअर क्वेश्चन मार्क करतो आणि इको तो प्रिंट करतो, ती 0 इथे दिसतं तुम्हाला. आता पुढे मी दिले बघा LS टेम्प. ओके, लिस्ट बघतोय, म्हणजे लिस्ट टेम्प डेमोच्या आतमध्ये टेम्प आहे का बघतो, तरी ॲक्च्युली ती फाईल नाहीच आहे डेमोमध्ये, तरी पण मी दिलं, मुद्दाम एरर यावा यासाठीच LS टेम्प असं दिलं मी. तर उत्तर दिसते बघा, कांट ॲक्सेस अ टेम्प, नो सच फाईल ऑर डिरेक्टरी. म्हणजे ही प्रोसेस काय झालेली आहे, व्यवस्थितरित्या पूर्ण झालेली नाही आहे, सक्सेसफुल झालेली नाही आहे. ओके, मग मी परत या प्रोसेसच्या संदर्भात परत मी काय दिलं, इको आणि काय दिलं मी $साइन असं दिलं. ओके, इको $साइन दिल्यानंतर परत आपल्याला उत्तर दिसतं बघा, काय उत्तर आपल्याला काय दिसतं, 2 असं दिसतं, 2 दिसतं. याचा अर्थ काय, हा नॉन झिरो नंबर आहे, त्यामुळे आपल्याला उत्तर जे काय दिसतं 2. याचा अर्थ असा की ही प्रोसेस, याच्या अगोदरची जी काय प्रोसेस आहे ती प्रोसेस नॉर्मली टर्मिनेट झालेली नाही आहे, म्हणजे तिला उत्तर सरळ मिळालं नाही आहे आपलं. ओके, कारण $साइन क्वेश्चन मार्क ही जे काही व्हेरिएबल आहे, हे व्हेरिएबल जी काय सगळ्यात रिसेंट आत्ता जी प्रोसेस झालेली आहे तिचा एक्झिट कोड स्टोअर करतो आणि इकोचा उपयोग करून मी ती एक्झिट कोड प्रिंट करते. ओके, नेक्स्ट पॉईंट आपण आता बघूयात. तर वेटिंग प्रोसेस फॉर टर्मिनेशन, दिस इज द पॉईंट, वेटिंग प्रोसेस फॉर टर्मिनेशन. ओके, सो सी हियर, वेटिंग प्रोसेस फॉर टर्मिनेशन, एखादी प्रोसेस संपण्यासाठी, शेवटासाठी ओके वाट बघते. ओके, तर त्याच्यासाठी ओके, सो that is in some situation it is necessary for the parent process to wait until one or more child process have completes its execution. बघा, हे गरजेचं असतं की साहजिकच पेरेंटपासून चाइल्ड प्रोसेस तयार होत असते आणि पेरेंट प्रोसेसला ओके पेरेंट प्रोसेस ही वेट करत असते का, चाइल्ड प्रोसेस टर्मिनेट होण्याचं, संपण्याची ती वाट बघत असते. ओके, सो ही जी काही प्रोसेस असेल, सो दिस कॅन बी डन विथ द वेट फॅमिली ऑफ सिस्टीम कॉल. ओके, तर ही जी काही पेरेंट प्रोसेस आहे ही वेट जो कॉल जनरेट करते, म्हणजे ती वाट पाहते कशाची, चाइल्ड संपण्याची. सो दॅट ऑल हॅपन्स. ओके, देर इज फॉर दॅट देर इज ॲन वेट फॅमिली ऑफ सिस्टीम कॉल. हे जो काही सिस्टीम कॉल बरेचसे आहेत ओके, त्यातले ही वेटची एक फॅमिलीच आहे, म्हणजे वेटचे अनेक सिस्टीम कॉल आहेत. ओके, सो धिस फंक्शन अलाउज यू टू वेट फॉर प्रोसेस टू फिनिश एक्झिक्युशन. ओके, ही जी काय आहे, हे जे फंक्शन्स आहेत ओके, किंवा हे जे काही सिस्टीम कॉल आहेत ओके, ते काय करतात की जी काही प्रोसेस, चाइल्ड प्रोसेस सुरू आहे ती संपण्यासाठी, तुम्हाला वाट पाहण्यासाठी ओके, ते तुम्हाला परवानगी देतात, लक्षात ठेवा. ओके, तरी कुठले कुठले वेटचे कॉल्स आहेत बघा, आणि ते काय काय माहिती देतात आपल्याला. ओके, ह्यातले आपण जे बघतो यातला पहिला बघा. ओके, डब्ल्यू इंडिकेट वेट नंतर एक्झिट स्टेटस. डब्ल्यू
exit status, wait exit status. So this wait exit status, this is a system call, and this system call extracts the child process exit ID. हा जो सिस्टीम कॉल आहे, हा सिस्टीम कॉल काय करतो की जी काही चाइल्ड प्रोसेस आहे तिचा एक्झिट कोड, मागच्या वेळा आपण बघितलं बघा 0 आणि 2 दिसले, तर त्याचा एक्झिट कोड आहे, तर तो मिळवण्याचं काम हा डब्ल्यू एक्झिट स्टेटस हा सिस्टीम कॉल करतो. ओके, किंवा हा फंक्शन करतो. ओके, नेक्स्ट त्याच्या पुढचं आहे बघा डब्ल्यू इफ एक्झिटेड. ओके, हा जो आहे सेकंड, सो इट डिटरमाइन्स प्रोसेस एक्झिटेड नॉर्मली और अबनॉर्मली. हा निश्चित करतो की ती प्रोसेस व्यवस्थितरित्या संपलेली आहे काय ती व्यवस्थितरित्या संपलेली नाही आहे, की दाबून किंवा मध्येच ती संपवण्यात आलेली आहे. ओके, हे ठरवण्याचं काम, निश्चित करण्याचं काम हा फंक्शन किंवा हा सिस्टीम कॉल करतो. नंतर वेट 3 म्हणून आहे बघा. ओके, सो इट रिटर्न्स CPU यूज्ड स्टॅटिस्टिक्स अबाउट एक्झिस्टिंग चाइल्ड प्रोसेस. हे वेट 3 हे काय दर्शवतं की CPU ची आकडेवारी दर्शवतं. ओके, कशाच्या बाबतीत की ज्या काय सध्या प्रोसेस सुरू आहेत, ओके, ज्या अस्तित्वात सध्या प्रोसेस आहेत, ओके, त्याच्या संदर्भानं CPU ची आकडेवारी वापर काय काय झालेला आहे. ओके, तर तो ते दर्शवतं. वेट PID, वेट प्रोसेस ID. ओके, नेक्स्ट चौथा, इट कॅन बी यूज्ड टू वेट फॉर अ स्पेसिफिक चाइल्ड प्रोसेस टू एक्झिट. हा जो काय आहे कॉल, हा काय करतो, एका विशिष्ट अशा स्पेसिफिक ठराविक अशा प्रोसेस, एक विशिष्ट, बऱ्याचशा प्रोसेस सुरू असते त्यातली एक विशिष्ट प्रोसेस. ओके, तर त्याच्यासाठी वेट करतो. ओके, वेट करण्यासाठी खास. नंतर पुढचा डब्ल्यू स्टॉप प्रोसेस सिग्नल, WSTOP स्टॉप, W stop signal. Okay, returns the number of signal which causes the child to stop. ओके, कोणत्या कारणामुळं, ओके, कुठल्या कारणामुळं, कुठल्या सिग्नलमुळं, ओके, ती प्रोसेस, चाइल्ड प्रोसेस थांबलेली आहे हे दाखवण्याचं काम डब्ल्यू स्टॉप सिग्नल हे करतं.